नमस्कार. मी चित्रकार सुनील कापसे. गेल्या अनेक दिवसापासून जेव्हा मी छत्री पेंटिंग करतो, तेव्हा नेहमी काही प्रश्न येतात किंवा बऱ्याचशा इन्क्वायरीज असतात, की आम्हाला छत्री रंगवायची, पण त्यासाठी कशा पद्धतीने रंगवली जाते, त्यामध्ये कुठलं मटेरियल यूज होतं आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती रंग अप्लाय होतात. तर हे रंगांचं जे माध्यम आहे, ते फेविक्रिल किंवा ॲक्रिलिक कलर्स असे कुठलेही रंग तुम्ही अगदी पातळ यूज करू शकता. खूप घट्ट रंग वापरायचे नाही. घट्ट रंग वापरले तर ते एकदम त्याचा पूर्ण पापुद्रा निघून येईल. त्यामुळे शक्यतो फेविक्रिल किंवा ॲक्रिलिक कलर वापरताना छत्रीवरती अप्लाय करत असताना त्यामध्ये रंगामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवून काम करायचं आणि कशा पद्धतीने ते ॲप्लिकेशन होतं आहे याचा एक मी छान आता व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, की जे विद्यार्थी असतील किंवा कलाकार, कलारसिक असतील त्यांनाही आपली छत्री छान पद्धतीने रंगवता येईल. मी याचं स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ करतो आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीने अम्ब्रेला पेंटिंग होतं याच्या सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्त लोकांना त्याची माहिती मिळून त्याचा प्रसार होईल आणि आपण आपली कस्टमाइज छत्री रंगवू शकतो आणि त्याचा तुम्ही आनंद देखील घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये आपली कस्टमाइज छत्री वापरताना जो आनंद आहे तो नक्कीच तुम्ही घ्या. आता मी तुम्हाला ते व्हिडिओज आणि त्याच्या डिटेल्स व्हिडिओमध्ये दाखवतो. चला, धन्यवाद. छत्री रंगवण्यासाठी तुम्ही या फेविक्रिल जे रंग आहेत त्याचा देखील वापर करू शकता. या रंगांनी देखील तुम्हाला तुमची छत्री छान रंगवता येईल. अशी सफेद रंगाची प्लेन छत्री असेल तर त्याचं रंगकाम करायला अगदी सोपं जाईल तुम्हाला. त्यावर कॅनव्हाससारखं तुम्हाला छान त्याचा आनंद घेता येईल. तर शक्यतो अशी छत्री घ्या. आता ह्या छत्री अशा पद्धतीने काही अगोदर रंगवलेल्या छत्री आहेत, की ज्यामध्ये याच व्हाईट छत्रीवरती रंगकाम केलेलं आहे. ही पांढऱ्या रंगाची छत्री अगोदर अशा पद्धतीने त्याच्यावर रंगांचा फ्लो करून घेतला जातो आणि त्यानंतर त्यावर अशा पद्धतीने तुम्हाला कॅलिग्राफी करता येऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यावरती पेंटिंग किंवा डिझाईन करू शकता. पद्धतीने अगोदर रंग पेपर ग्लासमध्ये छान असे रंगामध्ये पाणी मिक्स करून त्याच्या शेड्स बनवलेले आहेत. यानंतर छत्रीवर हळूवारपणे फक्त पाणी टाकून छत्री ओली करून घ्यावी. छत्री पूर्ण ओली झाल्यामुळे त्यावर एक छान रंगांचा फ्लो होऊ शकतो. त्यानंतर मग मी जे रंग बनवलेले होते ते रंग हळूवारपणे त्या ओल्या छत्रीवर हळूहळू फ्लो केले. या रंगांचं ॲक्सिडेंटली एकत्रित होणं, त्यातून एक नवीन छान एक रिझल्ट मिळतो, ज्यामुळे छत्री अशी कलरफुल आणि खूप सुंदर टेक्स्चर त्याच्यावरती क्रिएट होतं. त्यानंतर काही रंगांचे शिंतोडे मी हाताने त्यावरती ओल्यामध्येच शिंपडले. ते देखील ओल्या रंगामुळे छान स्प्रेड झाले आणि मग त्यातून जो रिझल्ट मिळाला तो आपल्याला दिसतो आहे. अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे. छान असा एक बेस आपण अगोदर बनवला. मग त्यावरती मी काळ्या रंगाच्या साह्याने विठ्ठल हा सब्जेक्ट घेऊन विठ्ठलाच्या संबंधित काही गाण्यातील लाईन, तसेच काही विठ्ठलाविषयी ज्या लाईन्स आपल्याला माहीत आहेत तर त्या मी त्यावर कॅलिग्राफी केली. फक्त काळा रंग मी त्यात वापरलेला आहे. कुठलाही दुसरा रंग आत्तापर्यंत मी त्यात वरून कॅलिग्राफीसाठी वापरलेला नाही. मी वारीला पायी गेलेलो होतो, त्यामुळे मला एक छान तो अनुभव होता आणि त्याच फिलिंग डोक्यात घेऊन
मी ह्यावर विठ्ठलाच्या संबंधितच पूर्ण अमरेला करण्याचं ठरवलं. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊन अशा पद्धतीने कॅलिग्राफी त्यावरती करू शकता किंवा वेगळं चित्रण देखील करू शकता. फक्त ह्यात तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक आणि स्टेप्स बघायला मिळतील. यानंतर मी विठ्ठलाचा जो टिळा असतो तो छान असा येल्लो रंगामध्ये प्रॉपरली करून घेतला, ज्यामध्ये मी थोडा गॅप ठेवला होता 2 लाईनच्या मध्ये. तर अशा पद्धतीने त्यावर विठ्ठलाचा एक टिळा करून घेतला अगोदर. रंगकाम करताना, कॅलिग्राफी करताना रंग देखील खूप घट्ट न वापरता छान त्याच पाण्याचं मिश्रण ठेवलं तर आणखी त्याची मजा वेगळी येते आणि ते जास्त काळ टिकू शकतात. यामध्ये मी कॅलिग्राफीमध्ये पण काही ठिकाणी थोडंसं वेगळेपण म्हणून त्यामध्ये रंग भरले. त्यानंतर जो उर्वरित भाग होता जिथे मी काहीही कॅलिग्राफी केलं नव्हतं, तिकडे मी फक्त अगदी छोट्याशा ब्रशनी विठ्ठल 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 असं छान लेटरिंग करून घेतलं की त्यामुळे त्याला खालचा रंग आणि व्हाईटनी केलेलं विठ्ठल विठ्ठल पूर्ण नाम, यामुळे त्याला छान असं वेगळंच टेक्स्चर मिळालं आणि त्यामध्ये एक पॅटर्न तयार झाला त्या लाईन्स आणि त्या विठ्ठलाच्या नामामुळे आणि मजा आली. छान इंटरेस्टिंग असं ते काम करता आलं त्यावरती. तुम्ही देखील अशा पद्धतीने काम करू शकता. जर तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल तर आम्हाला फॉलो जर केलं तर तुम्हाला आमचे सर्व डिटेल्स मिळतील. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला इथे खाली DM करा, मी याची आणखी डिटेल देईल. ही फायनल अमरेला आहे जी पेंट होऊन पूर्णपणे सुकलेली आहे. त्यानंतर मी त्याचं छान असं एक शूट केलं की ज्यामध्ये ते सगळं डिटेल्स दिसतील तुम्हाला. तुम्ही देखील तुमची अशी अमरेला रंगवू शकता आणि पावसाळ्याचा आनंद तुमच्या या कस्टमाइज अमरेलासोबत घेऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही खरंच विठ्ठल भक्त आहात तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. जय हरी.